कोल्हापूरला पंचगंगेने वेढा टाकला। शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। या संदर्भात अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय आहे सध्याची स्थिती? वृषाली, आपण पाहिले की खरं तर पंचगंगा नदीला जो आहे तो पूर आलेला आहे आणि या पुरामुळेच संपूर्ण कोल्हापूर शहराला जो आहे तो पुराचा वेढा पसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यातच आता कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला देखील सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर हे पंचगंगेचं विस्तीर्ण असं पात्र जे आहे ते पसरलेलं आहे। अगदी शहरामध्ये जे आहे ते शहरातल्या काही भागांमध्ये पाणी जे आहे ते पसरलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पुराचा वेढा जो आहे तो कोल्हापूर नगरीला जो आहे तो या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय आणि यावरतीच उपाययोजना म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना ज्या त्या करण्यात येत आहेत। आपण आता आहोत कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती। खरं तर कोल्हापूर शहरातून रत्नागिरीला हा रस्ता जातो आणि त्या रस्त्यावरीलच हा पूल आहे आणि तो आता पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे, कारण कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि पुलावरून पाणी जाताना कोणी त्यातून प्रवास करू नये यासाठी हा पूल देखील बंद ठेवण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं जिथवर नजर जाते तिथवर ह्या पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते आता शेतांमध्ये घुसलेलं आहे। अगदी 5 ते 7 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते शेतांमध्ये घुसलेलं देखील पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच कोल्हापूरचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय आणि राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात येतोय आणि त्यामुळेच या ठिकाणी ह्या कोल्हापूर नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं आणि त्याचबरोबरीने पुराच्या पाण्याचं एकत्रितपणे जे आहे ते वेढा पडलेला पाहायला मिळतोय। जर का धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच राहिला तर मात्र जो कोल्हापूर शहरामध्ये येणारं पुराचं पाणी जे आहे ते आणखी वाढू शकतं असा अंदाज जो आहे तो प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। अनेक भागातले जे रस्ते आहेत, विशेषतः जे पुलावरून जाणारे रस्ते आहेत तर ते या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी जी आहे ती प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर का आज पाऊस वाढला तर मात्र ही पाणी पातळी जी आहे ती आणखी वाढू शकते। खरं तर धोका पातळीच्या वरती हे पाणी जे आहे ते गेलेलं आहे। त्यामुळेच प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत आणि जर का हे पाऊस असा सुरू राहिला तर मात्र हा पुराचा विळखा जो आहे तो आणखी कोल्हापूर नगरीमध्ये वाढू शकतो असा अंदाज जो आहे तो प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि पाऊस जो आहे तो आता कमी असला तरी पण तो वाढला तर मात्र हा धोका जो आहे तो आणखी वाढण्याची शक्यता जी आहे ती प्रशासनाकडून वर्तवलेली आहे। वृषाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर एकीकडे आपण पाहतोय कोल्हापूरला पंचगंगा नदीनं वेढा टाकलेला आहे, तर दुसरीकडे सांगलीत प्रशासनाकडून या पूरस्थितीचा आढावा घेण्यात आलेला आहे।